नमस्कार मंडळी, जावली कट्टा या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण आपल्या चॅनलवरील अध्यात्म आणि ज्योतिष या भागामध्ये पाहत आहोत. कुंभ राशीचं दिनांक 15 जुलै ते 29 जुलै 2026 पर्यंत राशी भविष्य. कुंभ राशीच्या जातकांना या 15 दिवसांमध्ये काही ग्रह अनुकूल आहेत तर काही प्रतिकूल आहेत. तर आपण नेमकी ग्रहस्थिती कशी आहे ते पाहूया. मंडळी, या 15 दिवसाच्या सूर्यकुंडलीनुसार कुंभ राशीच्या प्रथम स्थानामध्ये राहू आहे, द्वितीय स्थानामध्ये शनी आणि नेपच्यून आहे, चतुर्थ स्थानामध्ये मंगळ आणि हर्षल आहे, षष्टम स्थानात रवी आणि गुरु आहे, सप्तम भावामध्ये शुक्र आणि केतू अशा प्रमुख ग्रहांची स्थिती आहे. तर या ग्रहस्थितीचा आपल्या जीवनावरती काय परिणाम होणार आहे ते आपण पाहूया. मंडळी, आता आपण पाहूया की अनुकूल ग्रहांचा आपल्या जीवनावरती काय चांगला परिणाम होणार आहे. मंडळी, तुमच्या कुंडलीतील 6व्या स्थानामध्ये रवी आणि गुरु हे दोन ग्रह आहेत. आता 6व्या भावाचा जर विचार करता, तुम्हाला जर तुमचं काही कोर्ट कचेरीची कामं चालू असतील, शासन दरबारी काही कामं चालू असतील, तर हा काळ तुम्हाला चांगला आहे. वादविवादासाठी सुद्धा किंवा शत्रूवर विजय मिळवण्यासाठी सुद्धा हा कालावधी चांगला आहे. त्याचबरोबर पंचमातला बुध सुद्धा तुमची बौद्धिक क्षमता वाढवणार आहे. तुमच्या जर काही विद्यार्थी कुंभ राशीचे जर काही स्पर्धा परीक्षा देत असतील किंवा त्यांच्या विद्याभ्यासामध्ये, त्यांच्या वक्तृत्वामध्ये या 15 दिवसांमध्ये चांगली प्रगती झालेली दिसणार आहे. पंचमातील बुधामुळं तुमची निर्णय क्षमता, आकलन शक्ती या सर्व गोष्टी तुम्हाला चांगले यश मिळवून देणार आहे. प्रतिकूल ग्रहांची स्थिती कशी आहे पहा. प्रथमातला राहू, द्वितीयातला शनी आणि नेपच्यून, चतुर्थातला मंगळ आणि हर्षल, तर सप्तम भावामध्ये शुक्र आणि केतू या ग्रहांचे काही प्रतिकूल परिणाम तुम्हाला दिसून येणार आहे. आता राहू आणि शनी, नेपच्यून या 3 ग्रहांच्या माध्यमातून तुमचं मानसिक स्वास्थ्य कुठेतरी बिघडलं जाणार आहे आणि मग त्या याच्यातून तुमच्याकडून काही चुकीचं बोलणं जाणं किंवा वादविवाद होणं संभव आहे आणि यातून तुमचं आर्थिक नुकसान सुद्धा होऊ शकणार आहे. तर तुम्हाला या बाबतीत म्हणजे काळजी घ्यावी लागणार आहे, कारण द्वितीय स्थानामध्ये शनी आणि नेपच्यून आहे. तर शनी हा कुठेतरी तुम्हाला तुमच्या व्यवहारामध्ये अडचणी निर्माण होतील किंवा त्याला विलंब होईल आणि तुमच्या बोलण्यामुळं काही होणाऱ्या चांगल्या गोष्टी, तुमच्या आर्थिक फायद्याच्या गोष्टी बिघडतील, त्यामध्ये तुमचं नुकसान होईल. नेपच्यून सारखा ग्रह त्या ठिकाणी असल्यामुळं फसवणूक सुद्धा होऊ शकते. काही कौटुंबिक वाद सुद्धा निर्माण होऊ शकतात, कारण दुसरं स्थान हे कुटुंब स्थान सुद्धा आहे. त्याच्यामुळे तुम्हाला तुमच्या बोलण्यावरती नियंत्रण ठेवावं लागेल. आणि चतुर्थ स्थानामध्ये मंगळ आणि हर्षल यासारखे ग्रह आहेत. तर तुम्ही जर काही स्थावर मिळकती संदर्भातले व्यवहार करणार असाल तर त्या ठिकाणी सुद्धा एखादी संधी तुम्हाला चांगली चालवून सुद्धा येईल किंवा कदाचित हर्षलच्या प्रभावामुळं तुमच्या हातामध्ये आलेली संधी म्हणजे अगदी तोंडचा घास पळवावा तसं तो पळवला जाण्याची सुद्धा शक्यता आहे. फक्त मंगळ आहे, रागावर नियंत्रण ठेवा आणि शांतपणे योग्य निर्णय घ्या. आता सप्तम भावामध्ये शुक्र आणि केतू आहे. शुक्र आणि केतू एकत्र असल्यानंतर बऱ्याचदा प्रेम प्रकरणांना पाठबळ मिळते, परंतु अनेकदा चांगले असणारे संबंध सुद्धा बिघडतात. नवरा बायकोच्या संबंधांमध्ये सुद्धा कुठेतरी कटुता येऊ शकते. तर त्याच्यामुळं तुम्हाला वैवाहिक जीवनात किंवा प्रेम जीवनामध्ये जोडीदाराला समजून घ्यावं लागेल. जोडीदाराचं मत काय आहे, तिच्या भावना काय आहे, हे सगळं समजून घ्यावं लागेल. जोडीदारासाठी वेळ द्यावा लागेल, स्पष्टपणा ठेवावा लागेल. संशयाचं वातावरण निर्माण होऊ शकतं. अशा वेळेला तुमची स्पष्टता महत्वाची ठरणार आहे. आता आपण करिअरच्या बाबतीत जर विचार केला तर नोकरी करणाऱ्यांसाठी हा काळ चांगला आहे. वरिष्ठ तुमच्या कामकाजाची दखल घेतील. तुम्हाला ऑफिसमध्ये तुमच्या कामाचं कौतुक होईल. तुम्हाला प्रमोशनची संधी मिळू शकते. बरं, तुमच्या गुप्त शत्रूपासून सावध राहा. ऑफिसमध्ये काही राजकारण असेल तर त्या राजकारणापासून सावध राहा. सावध राहण्यापेक्षा सुद्धा तुम्ही अनेक करा, जेणेकरून त्याचा त्रास तुमच्या करिअरवरती त्याचा प्रभाव पडणार नाही याची काळजी. आता जे व्यावसायिक आहे तर त्याचा व्यवसायामध्ये या 15 दिवसांमध्ये काही चढ उतार जाणवते.
जर आपण भागीदारीमध्ये व्यवसाय करत असाल तर भागीदाराशी काही मतभेद होणार नाही याची काळजी घ्या. जर काही आपण करार करणार असाल तर आपण कागदपत्रांची नीट शहानिशा करा आणि जोपर्यंत पूर्ण खात्री पडत नाही तोपर्यंत त्याच्यावरती स्वाक्षरी करू नका. घाई गडबडीत घेतलेले निर्णय तुमच्या अंगलट येऊ शकतात. आता या 15 दिवसांमध्ये लाभाच्या दृष्टीनं काय आहे तर तुम्हाला तुमचं कोर्ट कचेऱ्या किंवा शत्रूवर विजय मिळवण्याच्या दृष्टीनं हा कालावधी चांगला आहे. त्याचबरोबर तुमच्या मामाकडून किंवा तुमच्या आजोळकडून तुम्हाला काही लाभ मिळण्याची शक्यता आहे. जर तुम्ही तसे प्रयत्न करत असाल तर नक्की तुम्हाला त्यामध्ये यश येणार. आता आपण नुकसानीची जर बाजू पाहिलं तर तुम्हाला कुठेतरी मानसिक अस्वास्थ्य, आर्थिक नुकसान, कौटुंबिक वाद यापासून सावध राहावं लागणार आहे. कारण शनी आणि नेपच्यून, शुक्र आणि केतू, मंगळ आणि हर्षद या जोड्यांचा प्रभाव तुमची मानसिक शांतता भंग करणार आहेत आणि त्यातून तुमचं आर्थिक, शारीरिक नुकसान होऊ शकतं, मानसिक स्वास्थ्य बिघडू शकतं. आता मंडळी, पंचमातला बुध जो आहे, जर कोणाचं प्रेम प्रकरण असेल किंवा कोणी जर विवाहासाठी प्रयत्न करत असेल तर त्यांच्यासाठी हा अनुकूल काळ आहे. त्यांनी चर्चा करायला काही हरकत नाही आणि जोडीदाराबरोबर जास्तीत जास्त वेळ घालवावा आणि आपलं प्रेम प्रकरण कसं तडीच जाईल यासाठी प्रयत्न करावा. वैवाहिक सौख्याच्या बाबतीत मध्ये पाहिलं तर प्रथम स्थानातला राहू आणि सप्तम भावामध्ये असणारा शुक्र केतू कुठंतरी वैवाहिक जीवनामध्ये जोडीदाराबरोबर मतभेद निर्माण करणार आहे. त्यामुळं जोडीदाराला विश्वासात घ्या, जोडीदाराशी संवाद साधा आणि हे मतभेद वाढणार नाहीत याची काळजी घ्या. आपल्या वैवाहिक जोडीदाराच्या आरोग्याबाबतीत सुद्धा काही प्रश्न निर्माण होऊ शकणार आहे. कुंभ राशीच्या जातकाने आरोग्याच्या बाबतीत काळजी घ्यावी. चतुर्थ स्थानामध्ये मंगळ आणि हर्षद आहे. मानसिक स्वास्थ्य बिघडणार आहे, झोपेची समस्या निर्माण होईल, त्याच्यामुळं अपचनाच्या समस्या वाढतील, रक्तदाब वाढेल, मानसिक शांतता भंग होणार आहे. तर त्या दृष्टीनं आपण योग्य आहार, विहार, व्यायाम, वैद्यकीय सल्ला अवश्य घ्यावा. या काळामध्ये आपण वाहन चालवताना विशेष खबरदारी घ्या. काही छोटी मोठी दुखापत आपल्याला होऊ शकते. प्रतिकूल ग्रहांचा आपल्याला अनुकूल परिणाम करून घेण्यासाठी आपल्या मनावरती नियंत्रण ठेवा, बोलण्यावरती नियंत्रण ठेवा आणि आपले व्यवहार करताना पारदर्शकता ठेवा. त्याचबरोबर मंडळी, राहूचा प्रभाव कमी करण्यासाठी, राहूला अनुकूल करून घेण्यासाठी ओम नमः शिवायचा जप दररोज 108 वेळा करा आणि सोमवारी महादेवाच्या पिंडीवर जलाभिषेक करा आणि 108 बिल्वपत्र वाहा. याशिवाय शनिवारी शनीचा प्रभाव किंवा शनीला अनुकूल करून घेण्यासाठी आपण हनुमान चालीसा पठण करा आणि शनीच्या किंवा मारुतीच्या मंदिरामध्ये तीळ तेलाचा दिवा लावा. तर मंडळी, हे होतं कुंभ राशीचं 15 जुलै ते 29 जुलैपर्यंत राशी भविष्य. म्हणजे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करा. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि या चॅनलला सबस्क्राईब करा.